छावा चित्रपटानंतर संभाजीराजे हे घराघरात पोहोचले आणि आता संभाजीराजे जे आहेत ते रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये सुद्धा त्यांची झाकी दिसणार आहे आणि त्यासाठी मूर्तिकारांनी तशा प्रकारची झाकी तयार केलेली आहे। छावा चित्रपटामध्ये एक सीन आहे ज्यामध्ये सिंहाचं ला जे आहे ते संभाजीराजे त्याच्यासोबत लढाई करताना दाखवण्यात आलेले होते। तोच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की सिंहाचा जबडा जो आहे तो फाडताना संभाजीराजे या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही झाकी जी आहे ती नवरात्रीच्या शोभायात्रेमध्ये राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे नागपुरातली शोभायात्रा जी आहे ती अत्यंत मोठी असते, अनेक झाक्या त्यामध्ये असतात आणि त्यापैकीच एक झाकी जी यावर्षीच्या आकर्षणाचं केंद्र राहणार ती म्हणजे संभाजीराजेंची ही झाकी। मूर्तिकारांनी ही मूर्ती बनवण्याच्या मागचा यांचा काय नेमका उद्देश होता, काय यांचं होतं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। मनोज बिंड आपल्यासोबत मूर्तिकार आहेत। भाऊ काय सांगाल, छत्रपती संभाजीराजेंची मूर्ती तुम्ही साकार केलेली आहे। दरवर्षी रामनवमीमध्ये देवी देवतांचे तर झाक्या निघतातच आणि संत पण राहतात, पण यावर्षी काहीतरी नवीन आयोजकांना काहीतरी वेगळं हवं होतं आणि मागील 1.5 महिन्याआधी जो छावा पिक्चर आला त्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पुन्हा एक जीवित झाल्याप्रमाणे झालं ते आणि सगळ्या लोकांना माहिती पडले की संभाजी महाराजांसोबत कशा प्रकारे अन्याय झाला आणि त्यावर एक पुन्हा एक त्याला नवीन म्हणून काय रूपरेषा द्यायची म्हणून चला एक पुन्हा आठवलं की एक नवीन झाकी तयार करायची जेणेकरून एक छावा पिक्चरच्या माध्यमातून एक जागरूकता झाली आणि एक पुन्हा आम्ही मूर्तिकार या झाकीच्या माध्यमातून एक शोभायात्रेमध्ये छावा पिक्चरमधलाच एक संभाजी महाराजांची झाकी बनवून एक आयोजकांनी आम्हाला ऑर्डर दिला, त्या प्रकारे आम्ही झाकी तयार केलेली आहे। नक्कीच आपण ही झाकी किंवा ही जी मूर्ती आहे ही बघू शकतो आहे की हुबेहूब संभाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी मूर्तिकारांनी साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। सिंहाचा जबडा फाडताना संभाजीराजे या ठिकाणी दिसते आहे। संभाजीराजेंचे जे शौर्य आहे ते या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न मूर्तिकारांनी केला आणि तोच जो शौर्य आहे ते आता रामनवमीच्या शोभायात्रेच्या झाकीमध्ये सुद्धा पाहायला मिळणार, जे आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।